पत्रकार सुनील जेठे यांना शिवछत्रपती राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार बहाल कोल्हापूर येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक रोखठोक विजन वृत्तपत्राच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दिनांक 27 मे रोजी कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहाने पार पडला. गोवा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या हस्ते दैनिक रोखठोक बिलोली तालुका प्रतिनिधी सुनील जेठेंना शिवछत्रपती राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार 2026चा सन्मानपत्र स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित. पत्रकार जेठेने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व व्यावसायिक क्षेत्रातील घडामोडींच्या बातम्या प्रभावीपणे प्रकाशित करून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे उल्लेखनीय कार्य केला होता. म्हणून सुनील जेठेंच्या कार्याची दखल दैनिक रोखठोकचे संपादक सुरेश माडकर यांनी घेतले, म्हणून राज्यस्तरीय पत्रकार पुरस्काराने सन्मानित केला. या सोहळ्यात कोल्हापूरचे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य पंकजी भिवटे यांच्यासह पुरस्कृत व्यक्ती उपस्थित होते. पत्रकार जेठेंच्या सन्मानाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आज रोखठोक या दैनिक वार्तामध्ये त्यांनी सुंदर असं दैनिक रोखठोक आज राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा जे घडून आणलेला आहे. आणि या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रातील लोक, संपूर्ण महाराष्ट्रातील लोक, गोव्यातील लोक सगळे इथे एकत्र आलेले आहेत. या सत्कार सोहळ्यात आमच्यामध्ये आहे डॉक्टर पंकज शिवडे साहेब आहेत. ते मी ते यावं म्हणून ते मी पुष्कळ मला फॉलोअप पण ते करायचे कंटिन्यू. आमचे सुरेश माडकर जे साहेब आहेत, जे संपादक आहेत, आणि त्याने पण पुष्कळ आम्ही तसं सर्वजण जास्त असं मी ते नाही बोलत, पण मी बोलू शकतो की एका समाज बांधव आहेत. त्यांना पण असं होतं की आम्ही यायला पाहिजे असं म्हणून. आमचे कार्यकारी संपादक आहेत ज्यांनी संपूर्ण धुरा सांभाळला आहे, सुरेश साहेब आहेत, डॉक्टर सुरेश. आमचे शिंदे साहेब आहेत, ज्याने एक म्हटलं मला माझा एकच दिवस राहिला आहे म्हणून. एकच दिवस ना शिंदे साहेब म्हणतात, एकच दिवस राहिला आहे सर्व्हिसमध्ये, म्हणजे फर्स्ट इनिंगमध्ये सर्व्हिसमध्ये सरकारी नोकरीमध्ये जो माणूस जो निवृत्त होतो याचा अर्थ असं नाही की ते रिटायर जाऊन घरी बसायचं. तर त्यांचे सेकंड इनिंग चालू असते, म्हणजे फक्त एक पहिला टप्पा हे झालेला असतो, तो उद्याचा शेवटचा दिवस आहे. नागेश साहेब आमचे आहेत, ते संपूर्ण काम आणि खास करून आईचे तुम्ही सत्कार मूर्ती, ते सत्कार मूर्तीच्या एक माणसाची जेव्हा नावं तर सुरेश साहेब घेत होते आणि त्याची सत्कार मी करत्यावेळी शॉल टाकतावेळी तेव्हा पण त्यांचं जे काही त्याचे कार्य आहे, त्यांनी जे काही अचीव केलेलं आहे, ज्याच्यामुळे त्याचा सत्काराचा सोहळा त्यांचा ते पात्र ठरलेलं आहे ते मी बघत होतो. आणि तर एकापेक्षा एक लोकांनी कामगिरी केलेली आहे, कार्य केलेलं आहे आपल्या फील्डमध्ये. नागरिक असं सगळ्यांना संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, संपूर्ण जिल्ह्यातून एक हिरे असे जे कार्य केलेलं आहे त्यांना एकत्र आणून त्यांचा सन्मान म्हणजे सत्कार सोहळा घडून आणलेला आहे. रोखठोक जे नाव एकदम स्ट्रॉंग आहे. रोखठोक म्हणजे काय ते स्ट्रॉंग म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड बोलायचं, म्हणजे अशा पद्धतीने नाव पण त्यांचं तसंच आहे, जे कार्य ते करत असत आहेत. आणि खरंच मी माडकर साहेबांचं पण बघत होतो, जे सत्कारमूर्ती यायचे त्यांची ओळख तर सुरेश साहेब सविस्तर घ्यायचेच, पण त्याच्यानंतर ज्यावेळी मी शॉल टाकायचो आणि त्यांना सन्मान करायचो तेव्हा ते परत एक वेळा सांगायचे, हा माणूस यांनी असं काम केलेलं आहे, असं कार्य केलेलं आहे, हे बाईने इथं एवढं मोठं कार्य केलेलं आहे, असं एकदम पकड सगळे व्यवस्थित त्यांनी मला सांगितले. म्हणत खरा सत्कार घडून आणायचा म्हणून नाही आणलाय, तर ते रिसर आणि आपुलकीने आपल्यापणानं जे माणसांना ते शक्य आहे, जे माणसांचे जे त्यांनी कार्य खरंच केलेलं आहे, त्यांचे योग्य आहे त्यांना ते दिलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सगळं जे सत्कारमूर्ती जे आहात इथं ते तुमचं मोठं कार्य आहे, मोठं कंट्रीब्युशन आहे समाजामध्ये, आपल्या फील्डमध्ये, आणि म्हणून तुमचा सत्कार सोहळा खूप घडतोय. तुम्हाला सगळ्यांना शाबासकी देतोय. आणि तुमचं एकापेक्षा एक जे दर्जेदार लोक, वजनदार लोक, ज्यांचा बहुमान आणि सत्काराचे नावं ऐकल्यानंतर मी पण काही नाही बोलू शकत की एकापेक्षा एक जोरदार लोक आहेत, ते शानदार लोक आहेत,
ज्याने पुष्कळ मोठं काम केलेलं आहे. तुम्हाला आणखीन एक वेळा सगळ्यांना मी मनापासून वयेकरापासून महाराष्ट्रवासियांच्या पासून तुम्ही जे जे कार्य केलेलं असत तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमच्या पुढील कार्यात यशात आणखीन चांगलं काहीतरी घडो असं तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि ह्या कार्यक्रमाला मला तुम्ही बोलवलं, 2 शब्द सांगायला संधी दिली म्हणून तुमचा मनात आभार मानतो.